तर आज आपल्याला वाळवणं घालायचं आहे डाळ आणि पापड वगैरे, कारण हिवाळ्यामध्ये बुरशी लागते, त्याच्यामुळे सगळं काही वाळायला टाकायचं आहे. वरच्या रूम मध्ये आलेली आहे मी, थोडंसं टाकलंय, अजून थोडंसं टाकायचं आहे. चला स्टार्ट करू. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, तेही चॅनल बघा. त्याच्यावरती मी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता. चला कामाला सुरुवात करू. तर हे बघू शकता, डाळ वगैरे टाकलेली आहे इथे वाळायला. वरचं सगळं झाडून घेतलं होतं मी परवा. इकडं पण थोडंसं टाकलेलं आहे उडीद. सकाळी सकाळी टाकून ठेवायचं, कोवळं ऊन येतं. इकडच्या साईडलाच ऊन येतं जास्त, इकडे येतच नाही घर असल्यामुळं. ही वरची बाजू आहे आमच्या घराची, इकडे एक रूम आहे. हे असं आहे सगळं, तिकडून एंट्री करायची तिकडनं, आणि हे सगळं भिंत इथं हे असं दिसते वरून. मोडकी खोडची येते. चलो पापड पण आणायचंय अजून वाळायला. हे इकडून यायचं जायचं रस्ता आहे असं. सगळं काही टाकायचं आहे उन्हात. आज ऊन पडावं जरा आज कडक कडक. सगळे डबे रिकामे करायचे आता उन्हात टाकून. झालेलं आहे सगळं वाळवून. एवढे मोठे पापड, 2-3 डबे. आता अजून उन्हाळ्यात करायचे. जाऊया खाली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टेक केअर.